हाय फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत बिस्किट पासून केक। त्यासाठी मी इकडे पार्लेजी बिस्किटचा एक पुडा घेतला आहे, इकडे घेतलेला आहे ओरिओ बिस्किटचा एक पुडा। आता आपण ह्या मिक्सरच्या जारमध्ये हे ओरिओ बिस्किट आणि पार्लेजी बिस्किट बारीक करून घेणार आहोत। आता हे आपण मिक्सरने बारीक करून घेऊयात। बघा, सुंदर अशी मी बिस्किटांची पावडर तयार करून घेतलेली आहे। आता मी एका बाउल मध्ये काढून घेतलेले आहे। त्यामध्ये ऍड करूयात आपण दूध लागतं ऍड करायचे आहे आणि ते छान असे फेटून घेऊया। इकडे घेतलेले आहे मी कॅडबरी, याचे छान छोटे छोटे तुकडे करून घेऊयात। इकडे आपले बॅटर रेडी झालेले आहे। आता आपण त्यामध्ये कॅडबरीचे तुकडे ऍड करूयात, ते पण छान मिक्स करून घेऊयात। आता आपण आपल्या बॅटर मध्ये अर्धा चमचा इनो पावडर ऍड करूयात। त्यावर थोडेसे दूध टाकूयात आणि फेटून घेऊया। इकडे मी कढई फ्री हीट होण्यासाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये पालथी प्लेट ठेवलेली आहे। आता आपण आपल्या केकच्या भांड्याला साजूक तूप लावून घेणार आहोत, तुम्ही बटर पेपरही ठेवू शकता। आता आपण आपले बॅटर आपल्या केकच्या भांड्यामध्ये ऍड करूयात। छान असे ऍड केले गेलेले आहे। आता थोडे टॅप करून घेऊयात आणि छान कढईमध्ये पण केक बेक होण्यासाठी ठेवूयात। हे बघा, आपला केक आता 15 मिनिटं बेक होण्यासाठी ठेवूयात। आपला केक छान बेक होत आहे। वाव, खूप छान असा केक बनलेला आहे। आता त्याला आपण थोडं गार झाल्यानंतर भांड्यातून काढूयात। अशा प्रकारे आपला चॉकलेट केक रेडी। बघू शकता तुम्ही किती सुंदर स्पॉन्जी झालेला आहे, खूप छान।